सर्व खेळाडू ज्यांची एनर्जी डाऊन होते ती एनर्जी टिकून ठेवण्याकरता हा एक नवा उपक्रम डाबर ग्लुकोज डी च्या माध्यमातून व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी ची कमी कुठल्याही खेळाडूला जाणवू नये त्याकरता एक चांगल्या दर्जाचा असा हा उपक्रम जय हनुमान बोरिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तर निश्चितच यजमान दरम्यान दोन्ही बॅटर्स जर आपण विचार केला तर यजमान बोरिवली संघाचे जर्सी नंबर 17 अंकेश डवले आणि त्याचबरोबर ती जोडीला समीर चरफले. तर सागर करकरी यांच्या माध्यमातून या दोन्ही बॅटर्स करता एक पारितोषिक आलंय. जो बॅटर्स षटकारांची हॅट्रिक लगावेल ना त्या बॅटर्सला असेल थेट 500 रुपयाचं कॅश प्राइज सागर करकरी यांच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, एक अनोखा उपक्रम, दर्जेदार आयोजन, दमदार स्पर्धा आली आपल्या भेटीला. अर्थातच होळी हा सण मोठा जिथं आनंदाला नाही तोटा. आज या मैदानावरती जर पाहिलं ना तुम्ही तर आनंदाचे हे क्षण या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याकरता ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केली जाते ती आमची संपूर्ण टेनिस क्रिक इन्फोची टीम देखील सज्ज झाली या स्पर्धेकरता. मॅचकडे जाऊया जिथं पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. एक ताकदवार संघ अर्थातच आणखीन एक पाहायला मिळतोय कुलस्वामिनी बोरिवली कोंड आणि निश्चितच केसीसी देवली कोडचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डीके गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या रविवारी एक चमकदार अशी कामगिरी केली होती या संघानं. आजही अशीच कामगिरी पाहायला मिळेल का? पण समोरही तितकं कडवं आव्हान असणार आहे. अंकेश डवले मॅन इन फॉर्म अर्थातच जर विचार केला तर 17 नंबरची जर्सी त्यानेही परिधान केली आहे. पण हा 17 नंबर खतरा ठरणार का टीम केसीसी देवली कोंड संघाकरिता की या ठिकाणी डीके पहिल्या षटकामध्ये रोखणार या जोडीला. षटक क्रमांक पहिलं लेट्स प्ले. पहिला चेंडू त्यावरती वार केला अंकेश डवलेच्या बॅट मधून. हा पहिला षटकर ठोका ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन हा फलंदाज अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज ठाऊक आहे आज दुहेरी भूमिकेला सामोरं जायचं आहे. आयोजन देखील आहे, यजमानपद देखील आपण स्वीकारलंय. यावेळेस भरकटला जाईल. ऑस्ट्रिकच्या बरसचा बाहेर गोलंदाज डीके यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक अवांतर धाव बॅटच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाईल. निश्चितच 7 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. थोडा संयम, थोडं आक्रमण यांचा ताळमेळ जर सुरेख साधला ना तर एक चांगलं स्कोर कार्ड, एक चांगलं धावफलक त्या ठिकाणी बनलं जाऊ शकतो. मात्र त्याचं संतुलन त्या ठिकाणी खेळपट्टीवरती ठेवण्यात अंकेशला यश येणार का? डीके देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारू शकतात. इथंही भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय. वाईड +1 बाईकच्या स्वरूपात ही एक धाव येईल. अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. निश्चितच 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत एकच चेंडू वैध फेकला जातो तर डीके यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी साकारावी लागेल. एक चांगलं स्टार्टअप या ठिकाणी या जोडीलाही द्यावं लागेल आपल्या संघाकरता आणि देण्याकरता. अंकेश डवले, समीर चरफले यांची प्रशंसा करावी लागेल कारण त्यांच्या माध्यमातून डाबर ग्लुकोज डी आणि डाबर ग्लुकोज सी इन्स्टंट एनर्जी जी खेळाडूंकरता आज या रखरखणाऱ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी ची कमी जाणवू देणार नाही. हा एक चांगला सुप्त उपक्रम त्यांनीही त्या ठिकाणी राबवलाय. यावेळी देखील फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. त्याचा फटका बसला समीर चरफले डग आउट कडे. पहिला धक्का. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान बोरिवली संघाला यजमानांना बसलाय ना तो समीर चरफले यांच्या रूपानं.
9 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावले. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अद्याप जर विचार केला तर अंकेश डवले नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पण इनॅट बॅट नंबर 3 प्रमोद शेट करकरे, लाल मिरची तिचा हिरवा देठ, या दोहोली विभागात एकच प्रमोद शेट. प्रमोद शेट आले बॅटिंग करण्याकरता. काय अफलातून फलंदाजी केली होती. मागील रविवारी माणगाव सेल्स प्रीमियर लीग झाली होती आणि वन साइड हिरो त्या ठिकाणी ठरणार इतक्यात प्रमोद शेट ते सामना गमवावा लागला. षटकार चौकारांची बोटचार इथं देखील पाहायला मिळेल का. खोलात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइड रिझनला मिड विकेट रिझनला फटका सजवला जातोय. तटिया सर्कल मध्ये तद्वत मात्र फील्ड केली जाईल. एक सिंगल आली आहे. सिंगलने मात्र दुहेरी आकड्याला स्पर्श केला जाईल. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा हा खेळ प्रगती पथावरती आहे. दोन्हीही संघ ताकदवान आहे. आपला दमखम दाखवणार. क्षमता खूप सारी आहे, मात्र त्या क्षमतेचं रूपांतर त्या ठिकाणी एक्झिक्युशन मध्ये करावं लागेल आणि ते एक्झिक्युशन त्या ठिकाणी या दोन्हीही संघातील खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मात्र एज होती आणि ही झेल देखील सुटली आहे. अंकेशचा झेल सुटलाय. येणाऱ्या काळात जर अंकेशची बॅट तलपली ना तर खूप सारं त्याचं मोल सोसावं लागेल केसीसी बहुली कोंड संघाला. एक सिंगल 11 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. तद्वत मात्र जाऊया. 4 चेंडू धावफलकावर फेकले जाते ते गोलंदाज बीके यांच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आपण पाहतोय. जय हनुमान बहिवली संघ दमदार आयोजन आणि दमदार स्पर्धा आली या भेटीला. इथेही फटका फसला. यावेळेस चूक करणार नाहीये प्रबोध करकरे, माघार येतील. जय हनुमान बहुली संघाला प्रमोद करकरे यांच्या रूपाने पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जातात. इनॅट बॅट नंबर 4 आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा अद्याप धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारली आहे. 2 धक्के दिले डीकेनं. सुरुवातीला जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती षटकार आलं होतं. वाटलं होतं कुठेतरी महागडं षटक बनलं जाईल, पण कमबॅक चांगला केलाय. पण कमबॅक यावेळेस देखील अनुभव बॅट स्क्वेअर लेग रिझनला प्रोटेक्शन नाहीये. डीप मधून चेंडू जाईल फरार. 1 डाऊन सीमा पार. चला विनंती असेल टीम केसीसी आपण लगेचच फिल्डिंग युनिट लावून घ्यायचं आहे. टीम मीटिंग नको. कुठल्याही पद्धतीचा टाइम स्पेंड आपण करायचा नाहीये. आज होळी आहे आणि संध्याकाळी सर्वांनाच घरी जायचं आहे. लवकर होळीचा सण त्या ठिकाणी साजरा करायचा आहे. होळी देखील लावायची आहे. त्याच कारणाने विनंती असेल आपण स्पीड अप करा. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अंती जर विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला तर सिद्धेश याला प्राचार्य केले जाते या दुसऱ्या षटकाकरता. श्री बाळाराम सीताराम पालकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक करता 100 रुपयाचं पारितोषिक आलं. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवरती. 15 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीड अप करा. अडिके आउटफील्ड सजवली जाईल कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. तदनंतर इनफिल्ड मधील जे प्रोटेक्शन आहे ते आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. पॉइंटला एक प्रोटेक्शन दिलंय 38 सर्कल मध्ये. तदनंतर
मिड विकेट रिझनला 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला एक प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन, वाईडिश लॉंगनला आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, आणि एक्स्ट्रा कव्हरला डीपला एक प्रोटेक्शन आहे. वा, चांगली फिल्डिंग सजावट डीकेच्या माध्यमातून. पण समोर अंकेश डवले आहे. अप्रकार पद्धतीचा चेंडू यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जाईल का, पण पंच ही तटस्थ पाहतायत. वा, चांगला डॉट चेंडू आलाय. बॅटचा फ्लो अखेरता घेतला अंकेशने आणि तदनंतर मात्र चेंडूला जाऊन दिलाय. एक डॉट बॉल या दरम्यान पाहायला मिळतोय सिद्धेश याच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी हा युवा गोलंदाज टीम केसीसी द हेवली कोंड या संघाकरता साकारताना पाहायला मिळेल. 15 या आकड्यावरती धावफलक जैसे ते आपण पाहतोय. निश्चितच एक चांगलं टोटल त्या ठिकाणी उभं करावं लागेल, कारण मागील वर्षीचा आणि मागील हंगामातील जर विचार केला ना तर चांगल्या दर्जाचं काम या केसीसी देहुली कोंड संघाने देखील केले. मागील रविवारी देखील एक चांगल्या दर्जाची कामगिरी या संघाने केली आहे. आजही तो संघ एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये देतोय. दोन्हीही संघ जर विचार केला ना तर ताकदवान आहेत, तुल्यबळ आहेत, आणि आपलं बल आणि आपल्या बलाचा वापर ते या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतील. ताकद लावावी लागेल, मनगटातला जोर बाहेर काढावा लागेल. इथं मनगटातला जोर बाहेर काढलाय. बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय षटकार. फक्त 22 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. प्रशांत जो दिसतो शांत पण त्याच्या स्वभावावरती जाऊ नका, कारण एकदा तो लय मध्ये आला ना की अटॅकिंग क्रिकेट खेळणं तो जाणतो. हा प्रकार पद्धतीचा चेंडू आणि बॅटनं पुल करायचा होता. इथंही बॅटनं बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. वा, चांगलं कमबॅक आहे. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, चौथा चेंडू डॉट बॉल. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली रणनीती आखली आहे डीकेनं. इथंही फटका फसला जाईल, ओव्हरमध्ये फॉलो थ्रू मध्ये येईल, पण तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलला धावगतीला चालना मिळेल. 23 धावा 23 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा षटकाचा हा खेळ प्रगतीपथावरती अद्याप एक चेंडू येणं अजूनही बाकी आहे. येणाऱ्या या शेवटच्या चेंडूवरती अंकेश डवलेच्या माध्यमातून प्रहार केला जाईल का. मागील काही दिवसापासून जर पाहिलं ना तर अंकेश इंजुरीला सामोरं जातोय. निश्चितच त्या ठिकाणी इंजुरी असल्या कारणानं थोडा फलंदाजीमध्ये देखील कुठेतरी तो मागे पडलाय आणि थोडी कमी जाणवले जय हनुमान दहिवली संघाला. अंकेश डवलेच्या आउट ऑफ फॉर्मची यावेळेस केलाय, चेंडूला पाठवलंय, लॉंग लेग मधून चेंडू सीमा पार जाईल आणि षटकांच्या समाप्तीनंतर 13.5 सरासरीने 27 धावा 27 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 27 धावा बनला जात आहे. धावफलकावरती 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा तुम्ही पाहताय. अर्थातच जय हनुमान दोहिवली संघाच्या माध्यमातून आयोजित जय हनुमान चषक एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आहेत. अक्षरशः साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारे हे चषक. या चषकाचा मानकरी कोण ठरणार, कोण उचलणार, कोण बनणार आज चॅम्पियन्स आणि कोण करणार आज आपला आनंद द्विगुणित. एक भरघोस पारितोषिक असलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ आणि या लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांकरता असणार आहे चांदीची अंगठी, ज्याचं 20 रुपयाचं कुपन आपण या ठिकाणी खरेदी करा आणि या बॉक्स मध्ये टाका आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं नशीब आजमावा. निश्चितच त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा. खूप सारी पारितोषिक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. अविनाश समोरच्या दिशेने फटका सजवला आहे. डीपला प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंगॉनला काउ कॉर्नर रिझनला त्या ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगल धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते 28 या आकड्यावरती. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 28 धावा या दरम्यान धाव फलकावरती. टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण. आज या टेनिस क्रिक इन्फोनं आज निश्चितच माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती
उत्तुंग अशी झोप घेतली आहे, भरारी घेतली आहे आणि तमाम खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना त्या ठिकाणी एक चांगली पर्वणी. या दरम्यान आणखीन एक झेल सुटला जातोय. अंकेश डवळेला आणखीन एक नशिबाची साथ मिळते आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं असतं मित्रांनो. संधी ही आपल्या वाट्याला एकदाच येत असते, ती एकदाच आपले दार ठोठावत असते. पण इथं या मॅच मध्ये अंकेशच्या वाट्याला ही संधी दोनदा आली आहे. संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो भाग्यवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो खरा विजेता. तुम्हाला विजेता व्हायचा आहे, तुम्हाला चॅम्पियन्स बनायचं आहे, करा या संधीचं सोनं करा. 30 धावा दरम्यानच्या कालावधीत धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अविनाश अनुभव आपला पणाला लावतील का? इथं फटका फसला. अविनाश चेंडू खाली आले, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. वाह क्या बात आहे, पलटवार केला अंकेश डवले माघारी. संधी निर्माण झाल्या होत्या, पण त्या संधीला मोठ्या इनिंग मध्ये तो कन्वर्ट करू शकला नाहीये. टीमला या अशा सिच्युएशनला सोडून तो माघारी आलाय. 30 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान देवली संघाने आतापर्यंत आपली टोटल बनवली आहे 30 धावा. मॅच कडे जाऊया, जिथं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉगरचं षटक प्रगतीपथावरती असताना रितेश नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अविनाशजी यांनी आपला अनुभव पणाला लावलाय. चांगला चेंडू उचली घेणारा या दरम्यान पाहायला मिळाला. फलंदाजाच्या कक्षाच्या बाहेर ठेवलेला हा चेंडू फलंदाजाला स्ट्रीच होऊन खेळण्याचा प्रयत्न अर्थातच रितेशचा तो देखील निष्फळ ठरतोय. आणखीन एक डॉट बॉल अविनाश यांच्या माध्यमातून. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं आणि निश्चितच त्या अनुभवाचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीनं देत आहे. शॉर्ट थर्ड मॅनला प्रोटेक्शन आहे, चांगलं बॅकअप. वा एक सिंगल पाहायला मिळाली. स्लॉगरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक समजलं जातं, पण इथं एक इकॉनॉमिकल षटक. वा इट्स अ स्टँडिंग परफॉर्मन्स अविनाश यांचा पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर फक्त या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या 5 चेंडू हाताळत असताना अंकेश डवलेला देखील माघारी परतवलंय. 31 धावा 31 आणि बोर्ड आपण पाहतोय. शेवटचा अखेरचा चेंडू या पूर्वार्धाच्या इनिंगचा. अडवा बॅटने इथंही फटका खेळायचं होतं. रितेश प्रशांत यांना तद्वत मात्र डीप मधून प्रोटेक्शन येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिहेरीचा प्रयत्न, 3री धाव त्या ठिकाणी पूर्ण करत असताना रितेशला माघारी यावं लागेल. धावा बनल्या जातात 11च्या सरासरीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जिंकण्याकरता 18 चेंडू 34 धावांची गरज टीम केसीसी दहिवली कोंड संघाला. येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये 18 चेंडूमध्ये 34 धावा बनवून या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार का टीम केसीसी दहिवली कोंड, की रोखणार यजमान दहिवली संघ? जाऊया पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आणि आमंत्रित करूया आमचे अजितदादा सत्तार. जरा अनाऊन्स करा या असोसिएशन मधील आणखी बुलंद आवाज. समालोचनाच्या माध्यमातून शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये एक चांगल्या दर्जाचं काम जे सातत्याने करतात ते आमचे अजितदादा सकपाळ. विरुद्ध दहिवली पौडवाडी निलगुण संघाला 3 बॉलची पेनल्टी असेल. या ठिकाणी योगेश गुगले यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे.
योगेश गुगले आपणास विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे. दिलीप दादा करकरे, सागर करकरे यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. दिलीप फोटो घेणं. योगेश गुगले यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यानंतर होणारा सामना स्वराज्य निलगुण विरुद्ध दहिवली बौद्धवाडी. चला दोन्ही संघांनी या, त्यासाठी यायचं आहे. योगेश गुगले यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. तसेच अल्पेश महाडिक आमचे मित्र समालोचक कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. अल्पेश महाडिक आमचे मित्र समालोचक अल्पेश महाडिक यांनी स्टेज जवळ यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. अल्पेश महाडिक. चला स्वराज्य निलगुण चला टॉससाठी यायचं आहे. दहिवली बौद्धवाडी आणि स्वराज्य निलगुण. 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. टीम विचार केला मात्र कुलस्वामिनी देहवली कोंड या संघाला, आणि निश्चितच या 34 धावांचा पाठलाग करण्याकरता जर्सी नंबर 45 म्हणजे सुमित आणि जर्सी नंबर 18 DK अर्थातच विराट कोहली आणि रोहित शर्मा. टॉससाठी यायचं समीर करकरे टॉससाठी. तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यजमानांसमोर मात्र एक कडवं आव्हान असणार आहे, कारण ज्या अंदाजाने ज्या स्टाईलनं सुमित फलंदाजी करतात ना, गोलंदाजांकरता एक मोठा अवघड प्रश्न असणार आहे. कसं रोखणार, कसं डिफेंड करणार. येणाऱ्या 3 षटकामध्ये या 34 धावा. टीम यजमान दहिवली संघ. या ठिकाणी स्वराज्य निलगुण आणि त्याचबरोबर ती दहिवली बौद्धवाडी या 2 संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. प्रथम त्या दोन्ही संघांना त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल, आणि त्याचबरोबर ती संघातील 11 खेळाडूंना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचंय. टीम स्वराज्य निलगुण, टीम दहिवली बौद्धवाडी आमच्या समीरजी चरफले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या कडकणाऱ्या उन्हामध्ये तुमची एनर्जी अगदी टिकून राहावी. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी ची कमी तुम्हाला जाणवू नये त्याकरता ग्लुकोज डी आणि ग्लुकोज सी इन्स्टंट एनर्जी करता दोन्ही संघातील 11 खेळाडूंना त्या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. चला टीम स्वराज्य निलगुण आणि टीम लगेचच दहिवली बौद्धवाडी आपण 11च्या 11 खेळाडू त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टीम स्वराज्य निलगुण, टीम दहिवली बौद्धवाडी प्लेइंग 11 आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जिथं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण ही ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी त्या ठिकाणी प्रदान करणार आहोत. मॅच कडे जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 34 धावांची गरज आहे. सलामीचे दोन्हीही फलंदाज लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जे गोलंदाजांना करणारं असतं डिस्टर्ब, तेच कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुमित ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकिंग एंडवरती आपण पाहिलं तर DK गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. षटक क्रमांक पहिला हाताळला करता विराज म्हणजेच VK. तर 11 खेळाडूंकरता ही आली आहे ग्लुकोज सी ग्लुकोज डी अँड इन्स्टंट बूस्ट ऑफ एनर्जी. पहिला बीमर, खूप मोठा बीमर. बघा हाच फरक असतो. तुम्ही नवीन चेंडू आहे, फर नवीन आहे, तो हातामध्ये ग्रीप होत नाहीये, आणि अशातच तुम्ही जर विदाऊट वॉर्मअपचे जर गोलंदाजी ट्रॅकवरती उतराल ना तर तुमच्याकडून या चुका होणार, साहजिकच आहे. येणारा चेंडू मात्र फ्रीट असेल, जशी ही स्पर्धा आहे सुपर हिट ना तसा गोलंदाजा करता असेल. हा येणारा पुढील चेंडू फ्री हिट. फ्रीट वरती प्रहार केलाय, आक्रमण चढवलंय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जाईल का? डेंजर झोन कडे पहिला धक्का.
आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आमच्या जहरमान बहुली संघाच्या माध्यमातून तुम्हाला विटामिन डी ची कमी जाणीव देणार नाही याकरता तुमची एनर्जी बूस्टर हे ग्लुकोज सी डाबरची ग्लुकोज डी त्या ठिकाणी इन्स्टंट एनर्जी एक रिफ्रेशमेंट जाणवण्याकरता हा एक अनोखा उपक्रम. पण मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, यजमानाने पहिला धक्का दिलाय, पहिला बिमर चेंडू फेकल्यानंतर त्या ठिकाणी पंचाने दंडित केला. फ्री हिट वरती जर विचार केला ना तर एक मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होत असताना चांगली फेकी केली. जर्सी नंबर 45 परिधान केलेल्या या छोट्या युवा क्षेत्ररक्षकानं जिथं सुमितला पकडलं आणि पहिला धक्का टीम कुलस्वामिनी देहुली कोण संघाला दिलाय. या धक्क्यातून सावरण्याकरता नवीन बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. येस यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचवलती आमच्याकडे कळवतील आमच्यापर्यंत. अर्थातच त्या ठिकाणी एक अवांतर बाईटच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाते. सिंगल धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 3 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 34 धावांचं लक्ष आहे. या 34 धावांचं लक्ष त्या ठिकाणी डिफेंड करत असताना यजमान पुन्हा भरकटले जातील की काय, पण पंच तटस्थ आहेत. वा, सिद्धेशला वाटलं होतं पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे सोडून द्यावा आणि सोडून देत असताना त्या ठिकाणी एक डॉट बॉल आलाय. सोडून देणं महागात पडलं की काय, आणि विचार केला नाही तर पहिलं षटक प्रगती पथावरती असताना फक्त अद्याप 3 धावा बनल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी होती. उचली घेणारा चेंडू यावेळेस शॉर्ट ब्लेन पाहायला मिळाली. वा, अफलातून वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून इशाराला 1 बाउन्स वॉर्निंग देखील पाहायला मिळते आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी प्रतीक आणि तद्वत मात्र 1 धाव ऍड होऊन धावफलकावरती 4 धावा पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आणि मॅच देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका सजवला आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल अतिशय वेगानं चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आली आहे. आणि जे डीके मगापासून नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते ना ते स्ट्रायकिंग एंड वरती आले, ज्यांच्यावरती टीम कुलस्वामिनी देहवली कोण संघाचं बरचसा भार आता मात्र असणार आहे. कारण सुमितच्या जाण्यानं जो प्रेशर आलाय ना तो डीके वरती आहे. पण डीके देखील चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारू शकतात आणि आपल्याही टीमला ते एक चांगली इनिंग साकारून विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात. वा, चांगला चेंडू बन्नाट वेगानं फेकलाय. अगदी पाण्याच्या खालून एखादी सबमरीन जावी ना त्याच पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळालाय. एक सबमरीन डिलिव्हरी या दरम्यान हाताळली जाईल गोलंदाज विके अर्थातच विराज यांच्या माध्यमातून. 4 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केलात, 1 धक्का दिलाय. अर्थातच एक ब्रेक थ्रू आलाय टीम जहरमान देहुली संघाकरिता. द विकेट्स मारा समोरच्या दिशेनं स्लॉट मध्ये फेकला, त्याला आउट ऑफ दी प्लॉट पाठवलाय. डीकेच्या बॅट मधून षटकार आला. फलकावरती उभ्या केल्या जात आहेत. अजूनही 13 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. ही मॅच 50-50 आहे. ही मॅच बनली आहे कारण हा षटकार आला आणि धावगतीला चालना प्राप्त झाली आहे. डीके एक चांगल्या दर्जाची फलंदाजी सातत्याने आपल्या संघाकरता आपल्या गावाकरता साकारत असतात. या दरम्यान टॅप शॉट ऑन साइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला प्रोटेक्शन पुन्हा वाईडिश लॉंगरला आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 12th आणि बोर्ड आपण पाहतोय. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 11 धावा बनवायच्या आहेत. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही बाजूनं, म्हणजे 50-50 मॅच आहे. या मॅच मध्ये रणनीती आखावी लागेल आणि ही रणनीती आखत असताना चला स्पीडअप करा. यजमान देहवली संघ आपणास विनंती असेल कुठलाही वेळ आपण वाया जाऊ देऊ नका, स्पेंड करू नका. विचार केलात ना तर
12:36 झालेली आहेत. अजूनही पहिल्या फेरीचे बरेचसे सामने आपल्यास खेळवायचे. डीजे मास्टर्स मित्र अल्पेश महाडिक यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपणास विनंती स्टेजकडे यायचं आहे. मी दिलीप दादा करके यांना विनंती करतो त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. अल्पेश दादा महाडिक आपण या टॉस्को बसमध्ये यायचं आहे. अल्पेश दादा महाडिक आमचे उत्कृष्ट समालोचक तसेच आमचे परम मित्र अल्पेश दादा महाडिक यांचं या ठिकाणी आगमन झालं मुंबई इथून. हर्षल दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक वार चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा या दरम्यान धाव फलकावरती डीके विजयाच्या आन्सर डीके असणार आहे आणि डीके मात्र आता लय मध्ये आलाय. अफलातून फलंदाजी करतोय. जेव्हा जेव्हा डीके लय मध्ये असतात ना तेव्हा षटकार पाहण्यासारखे असतात. आणखीन एक स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू सीमा पार. इट्स द सेकंड डिलिव्हर. स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि तुम्ही जर इनबॅट चेंडू डीकेला द्याल ना तर त्याचा हर्ष काय होईल. 2 चेंडूवरती सलग 2 षटकार. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती. 10 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 10 धावा. विजय अगदी सोपस्कर करून ठेवलाय डीके न. डीके फिटनेसचे सर्व डीके फिटनेसचे ओन दीपक काळोखे मैदानाच्या आतमध्ये. दीपक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये झालंय दाखल. या वादळाचे वारू रोखणार का जय हनुमान देहवली संघाचे हे गोलंदाज. हर्षल वरती आक्रमण हर्षल वरती प्रहार केले जात आहेत. पण या परिस्थितीतून तुम्हालाही मार्ग काढावा लागेल. इथंही एक धाबा ब्रेक तुम्ही निघून द्यावा लागेल. चांगली डिलिव्हरी फेकली आहे पण पंच त्या ठिकाणी वळतील आमच्याकडे आणि अर्थातच विचार केला तर वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू फेकलाय धुडकेटलाय गोलंदाज आणि तडवत मात्र एकेरी धावेनं 25 धावा धावफलकावरती. 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम कुलस्वामीने देहवली कोंड संघाला. वाह आणखीन एक चांगला स्ट्रोक. इलिव्हेशन प्रमोद आले होते मात्र सेफ आहेत का आणि सेफ आहेत. एक सिंगल पाहायला मिळालं. चांगलं एफर्ट्स लावले प्रमोदनं. प्रयत्न करा मित्रांनो. अक्षरशः तुम्ही झोकून दिलत ना या मॅच मध्ये. जसं म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर देखील मिळतो म्हणून एफर्ट्स द्या. एफर्ट्स ऑन एव्हरी बॉल. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही एफर्ट्स द्या. करा प्रयत्न करा कोशिश करा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेके चलती है 1 2 नहीं 100 बार उस दीवार से फिसलती है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही कोशिश करा प्रयत्न करा निश्चितच यश तुम्हालाही लाभेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. येस इट इज एक अवांतर धाव याही दरम्यान धाव फलकावरती जोडली जाईल. 27 धावा 8 चेंडूमध्ये 7 बनवायच्या आहेत. या 7 धावा या दरम्यान कशा पद्धतीने बनल्या जातील पण रोखणार कसं रोखावं लागेल. पुन्हा भरकेटला जाईल का काय. या सिटीज भरकेटला जातोय गोलंदाज. दिशा तुम्हाला योग्य पकडावी लागेल. पहा ना मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे टप्प्याचा खेळ आहे. टप्पा त्याचबरोबर ती अचूक दिशा ज्या गोलंदाजाकडे आहे ना तोच गोलंदाज बॅटर्स ना रोखणार. वेग व्हेरिएशन या नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्ही जर योग्य दिशा पकडली नाहीत ना तर तुमच्या टीमची दूरदशा व्हायला वेळ लागणार नाहीये. इथं कमबॅक करावं लागेल. 6 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळही बाकी आहे. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती
त्यावेळेस पॉइंट रिझनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन असताना चेंडू पॉइंट कव्हर मधून ट्रॅव्हल होईल, मात्र तिथही चांगली रनिंग बिटवीन. वा 3 धावा या दरम्यान धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. तिहेरी धावेने 31 धावा ऍड झाल्यात. म्हणजे आता 3 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप नेऊन ठेवलंय आणि त्याचं श्रेय जातंय ना ते डीकेला, जो अखेरपर्यंत आपल्या टीम करता उभा ठाकला आणि हा 4था षटकार डीकेच्या बॅट मधून विजयी. अर्थातच साऱ्या महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलंय असा सोनार पाड्यांचा जयेश पाटील यांचा हिंद केसरी सोन्या 50-50 आणि त्यावरती चित्रित केलेले हे सॉन्ग सोनाली भोईर यांच्या आवाजात आपण ऐकलेत. पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने ठरला हिरो, ज्याने षटक हाताळत असताना 2 विकेट्स घेतल्या आणि बॅटनं अफलातून कामगिरी केली. 4 षटकार ज्यांच्या बॅट मधून आले ते डीके ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. तर बालाराम